आता बातमी आहे वर्ध्यातून। वर्ध्यामध्ये कोट्यावधींचा दारू साठा जप्त करण्यात आलेला आहे। 31 निमित्त मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री इथे सुरू होती आणि हा दारू साठा आता जप्त करण्यात आलेला आहे। 9 वर्षाच्या पूर्वसंध्येला वर्धा पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे। तर या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे वर्ध्याचे प्रतिनिधी प्रमोद पांडुळे यांनी। पाहूयात। नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावला जात असतो। प्रत्येक चौकामध्ये पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात येतो आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असते। याच धर्तीवर आज वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता आणि तसेच वेगवेगळ्या पोलीस बंदोबस्तामध्ये वेगवेगळ्या कारवाया करण्याचे धाड सत्र सुरू करण्यात आलेलं होतं। याच धाड सत्रामध्ये आज वर्ध्यातील बुरडमोला येथे मोठ्या प्रमाणात जो वर्धेतला आजच्या घडीला सर्वात मोठी दारूची कारवाई मानली जाते, जवळपास 12 ते 15 लाखाचा मुद्देमाल या ठिकाणी दारूचा जप्त करण्यात आलेला आहे। आपण थेट घटनास्थळाचा माझ्या मागे आपण बघू शकत आहात दृश्यामध्ये की पोलिसांची कारवाई या ठिकाणी सुरूच आहे। जे पोलीस अधीक्षकांचं जे विशेष पथक आहे त्या विशेष पथकाने ही बुरडमोला येथील कारवाई केलेली आहे। या ठिकाणी वेगवेगळ्या देशी विदेशी बियर असे वेगवेगळे ब्रँड जे हाय क्वालिटीचे ब्रँड आहेत, किंगफिशर असो किंवा इतर कोणतेही दारू असो, त्या सर्व या ठिकाणी मुद्देमाल आहेत। जवळपास हा मुद्देमाल 12 ते 15 लाखाचा असल्याचे बोलले जात आहे। याच ठिकाणी सर्व आता यामध्ये कोण आरोपी आहेत आणि हे नेमका माल कोणाचा आहे याचा पुढील तपास पोलीस अधीक्षकांचं पथक करीत आहे। प्रमोद पानगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, वर्धा।